पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2 मराठी. फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2. फिल्पैकरास लिहिलेलं पत्र अध्याय 2. ऐक्यासाठी विनंती. ऐक्यासाठी विनंती. यास्तव ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याचे काही भागीपण, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे एकमेकावर सारखी प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. नम्रतेविषयी विनंती. नम्रतेसाठी विनंती. नम्रतेसाठी विनंती. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्यांचेही पहावे. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थत्यागाचे उदाहरण. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थत्यागाचे उदाहरण. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती, ती तुम्हामध्येही असो. तो परमेश्वराच्या स्वरूपाचा असूनही परमेश्वरासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे परमेश्वराने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. सच्छील तारणप्राप्तीचा पुरावा आहे. सच्छील तारणप्राप्तीचा पुरावा आहे. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो परमेश्वर आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी परमेश्वराची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाही, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवसासाठी कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतःला अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांसह आनंद करतो आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्यासह आनंद करा. तिमोथ्याला तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. अशासाठी की तुमच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा. तुमच्या गोष्टींची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समानशील माझ्याजवळ नाही. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण त्याची प्रतीती तुम्हास आली आहे की जसे मूल बापाची सेवा करते, तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. माझे काय होणार हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मीही लवकर येईन. एपफ्रदीत. तथापि एपफ्रदीत माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा दूत
व माझी गरज भागवून सेवा करणारा याला तुम्हाकडे परत पाठविण्याचे अगत्य वाटले. कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांसाठी हुरहुर लागून तो चिंतातूर झाला होता. त्याला खरोखरच मृत्यू येण्याजोगे दुखणे आले होते. तथापि परमेश्वराने त्याचवर दया केली. ती केवळ त्याचवरच नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून मजवरीही केली. यास्तव मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पुन्हा पाहून आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यास्तव प्रभूमध्ये त्याचे आगत स्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशाचा मान राखा. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जे उणे झाले ते भरून काढावे म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.